हो हो, मी करते इकडे भाकरी. आज बनवणार आहे मी भाकरी. भाकरीचं थोडंसं पीठ आहे ह्याच्यामध्ये आणि ज्वारी आणि बाजरी दोन्ही बरोबर प्रमाणात आहे, बघू शकता. तर चला भाकरी घेऊया थापायला आता. भात शिजत आलाय, बघू शकता तुम्ही. कालवण अजून ठरवायचं आहे. तर चला घेऊया भाकरी थापायला. रुद्र एक वाज खेळते. हो ग बाय. रुद्र हाय. आता हे ह्याला सारखं सारखं जॉईंट करून द्यायचं. हा सारखा तोडून येतो आणि ह्याला सारखं जॉईंट करून द्यायचं, असं आहे. भात झालेला आहे आपला. बाजरीची भाकरी माझी जास्त काही फुगत नाही, थोडीशीच फुगते. ज्वारीची मस्त फुगते माझी भाकरी, फुल फुगते. बघा एवढीच फुगली आहे माझी भाकरी. असं चला इथनं भाजून घेते आणि लवकर तुम्हाला कालवणाचा मेनू पण पाठवते. सो बाय बाय. ही माझी भाकरी फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही. मस्त अशी फुगलेली आहे. पहिली भाकरी बरोबर नाही आली, मग काय झालंय, दुसरी तर आली ना. बघितली मस्त फुगली. भाजली आहे पण किती मस्त. बघू शकता तुम्ही. आता मी बनवते इकडे अंड्याचं कालवण.
तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, सांगा मला कशी झाली. तर चला मी याचं कालवण कशी बनवते ते बघूया. इथे ठेवलं आहे तेल तापत. कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे. कांदा मस्त असा भाजून द्यायचा आहे. तुम्ही आपला कांदा असा भाजून झालेला आहे. तर आपण आता यात टाकूया टोमॅटोज. टोमॅटो हा मस्त भाजून देऊया आपण. आणि त्याचसोबतच आपण टाकूया आपले मसाले. टोमॅटो हा शिजून लगेच गाळ होतो, त्याच्यामुळे आपण मसाले आताच टाकून घेऊया. तर चला, हे आहेत माझे नेहमीचे मसाले. गरम मसाला, दिस इज धना पावडर अँड हल्दी. आणि हे आहे कस्तुरी मेथी, बघू शकता. कस्तुरी मेथी. त्यानंतर आपण घालूया आपला घाटी आणि मालवणी मसाला मिक्स. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण ह्याला मस्त असं हलवूया. बघू शकता टोमॅटो पण यामध्ये मेल्ट होतोय. टमाटा असा मेल्ट झाला की आता आपण यात सोडूया पाणी सोडूया आपण. जेवढं आपल्याला कालवण हवं आहे तेवढं आपण पाणी सोडूया. पाण्याला मस्त अशी उकळ येऊन देऊया. पाण्याला मस्त अशी उकळ येऊन देऊया आणि टाकूया चवीनुसार मीठ. उकळी आलेली आहे. तर आता आपण यामध्ये सोडूया ही अंडी. तुम्ही एक एक पण टाकू शकता. मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी सगळी अंडी एकत्रच वाटीमध्ये काढून घेतली, फोडून घेतली. याला असं ढवळायचं, हलका असं ढवळायचं. तो बल्क असाच राहतो. डिलला असंच ठेवायचं, शिजतो मस्त तो. रुद्राचे पप्पा आलेत, ते भरतायत पाणी. तुम्ही आपल्या अंड्याचं कालवण ऑलमोस्ट रेडी होत आहे. बघा, हे असं मस्त शिजतं. मला खूप म्हणजे खूप आवडतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे कालवण मला भरपूर म्हणजे भरपूर आवडतं. मस्तच झालेलं आहे. अजून याला आपण 2 ते 3 मिनिटं ठेवूया मंद आचेवर आणि जेवायला घेऊया. जेवायला इथे आम्ही फोडतो बघा कसा कांदा होणार आहे आता वांदा. इथे आम्ही घेतले जेवायला, भाकरी घेतले वाढून. त्यामध्ये आहे भात, चला या जेवायला.